नागपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी कायम ठेवली आहे। यामुळे संबंधित प्रभागामध्ये निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे। शहरातील 10 झोनमधून एकूण 302 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली। मात्र त्यानंतरही काही उमेदवारांनी निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्णय घेतला आहे। भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाच्या समजूत काढण्याला प्रतिसाद देत सुबोध आचार्य, श्रद्धा पाठक, भास्कर पराते, स्वाती आखतकर, किसन गावंडे, राजेंद्र धकाते, हरीश डिकोंडवार यांनी उमेदवारी मागे घेतली। भाजप नेतृत्वाने समजूत काढण्याचे प्रयत्न केले तरीही विनायक देहनकर, सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण, मुकुंद बापट, दीपक चौधरी, सुनील मानेकर यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही। काँग्रेसमधील काही बंडखोरांनी उमेदवारी मागे घेत पुरुषोत्तम हजारे, फिरोज खान, नाफिजा अहमद, सुवर्णा धर्माळे, रुबीना खान, तौसिफ अहमद, फरहीद कौसर नाजू, मोतीराम मोवाडीकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला। काँग्रेसमधील अनेक बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी जुल्फिकार भुट्टो, फैजलूर रहमान कुरेशी या 2 उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। उमेदवारी माघारीमुळे अनेक प्रभागातील निवडणूक गणित सोपे झाले असले तरी काही प्रभागांमध्ये बंडखोरी कायम राहिल्याने मतविभाजन अटळ मानले जात आहे। नागपूर महापालिका निवडणुकीत ही बंडखोरी कोणाच्या विजयावर परिणाम करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।